4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र पुन्हा एकदा डोलवलाय, पट्ट्यामध्ये घेतला. 1 धावसंख्या मिळते घोषीच्या स्वरूपात. हेच तर कला कौशल आपल्या मिळालं. आपल्या संघाला जर विजय मिळवायचा, प्रत्येक चेंडू अचूक मारा केला पाहिजे, अचूक धावसंख्या गेली पाहिजे. कोणताही चेंडू निर्धाव जाता कामा नये, नाही तर आपला संघ हा पराजित होऊ शकतो. याचं नियंत्रण केले, चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय तो. खरोखर अप्रतिम फलंदाजी म्हणावं लागेल स्काय लाईनच्या संघाकडे. आता मात्र पुन्हा एकदा डोलवलं आणि मला वाटतं 1 धावसंख्या पूर्ण केले. 2 धावचा प्रयत्न करता मला 1च धावसंख्या समाधान मिळावं लागते. नरेश सुद्धा त्या ताकदीने खेळतोय, चांगल्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळते. स्काय लाईनच्या संघाकडे थोडासा कानमंत्र देतोय. खरोखर अप्रतिम. डोंगरवारी सुद्धा अथकसा प्रयत्न होता आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी. मोठं आव्हान तर ठेवलं होतं. 4 षटकामध्ये 20 धावसंख्या केले होते. 21 धावसंख्येचं आव्हान तर ठेवलं. त्याच ताकदीने स्काय लाईनचा संघ आपल्या फलंदाजी करतोय, मोठं आव्हान तर करतोय आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. महेश नरेश पुन्हा तयार. आता मात्र नरेश थोडासा आणि अशा प्रकारे हा बाद झालाय आणि अशा प्रकारे नरेश तंबूमध्ये परतलाय. मला वाटतं हा तंबूमध्ये परततोय, बाद झालाय आणि थोडासा डोंगरवाडीच्या संघाकडे विजयाच्या दृष्टीने झुकलेला हा संघ. आणि एक मध्ये 1 चेंडू 2 धावा ना आणि मॅच ड्रॉ झाली तर दोन्ही टीमला 1-1 पॉईंट. जर का सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघाला 1-1 पॉईंट दिला जाईल. थोडंसं मागे व्हायचं आहे साहेब, सहकार्य करायचं आहे. कॅमेऱ्याच्या समोर येऊ नये. आकाश लहाने खरोखर शेवटच्या क्षणापर्यंत जबाबदारी घेतात संघासाठी. ते आकाश लहाने स्वतः कर्णधार आहे. बघूया आपल्या संघासाठी विजय मिळवतो. आकाश लहाने मोठे तणावग्रस्त झालेत, कारण त्यांना माहिती आपला संघाला आतापर्यंत आपण विजय मिळवला होता. पण आजचा हा नववा सामना चालू आहे, त्याच्यामध्ये थोडासा तणावग्रस्त आहेत. स्वतः ते कर्णधार आहेत. आकाश लहाने पुन्हा तयार. उजाता जे फलंदाज अतिशय अष्टपैलू खेळाडू असणारे आकाश लहाने स्काय लाईनच्या संघामध्ये. आतमध्ये येणारा चेंडू बघूया, थोडासा चकित सुंदर चेंडू मला वाटतं पुन्हा एकदा आणि 1 धावसंख्या मिळवते आणि 2 धावचा प्रयत्न करतो. मला वाटतं धावचे आणि अशा धावचे झाले आणि खरोखर अप्रतिम म्हणायला लागले आणि मॅच ड्रॉ झाले. खरोखर अटीचा सामना, चुरशीचा सामना पाहायला मिळाला, बरोबरीचा सामना झाला आणि ही आताचा दोन्ही संघ ही जे स्पर्धा होती ती ड्रॉ करावे लागले. 1-1 पॉईंट दिला जाईल. खरोखर अप्रतिम डोंगरवाडीचा आणि स्वतः आकाश लहाने मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यातलं कला कौशल्य आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अथकसा प्रयत्न करत आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी ते आकाश लहानाचे. जेवढं कौतुक करा ते विश्लेषणच्या माध्यमातून त्यांचं कमीच आहे, कारण आतापर्यंत 8वा सामना झाला होता, त्याच्यामध्ये ते जिंकून आले होते. कारण आजचा हा 9वा सामना आहे. डोंगरवाडी सुद्धा चांगल्या प्रकारची त्यांनी कामगिरी केली होती, चांगल्या फलंदाजी केली. आता क्षेत्र सुद्धा चांगलं केलं. 2 जमीच्या बाजू त्यांनी केल्या होत्या. अप्रतिम म्हणावं लागेल. सुंदर सुंदर सुंदर. धन्यवाद.